मला असं वाटतं की दुबार मतदारावर आमचं लक्ष आहे. आज ठाण्यातल्या विविध भागात आमची माणसं जी आत बसलेत, आमची सगळेच उमेदवार चेक करतात की कुठे दुबार मतदार आले का किंवा कुठे बोगस मतदान झालंय का. तर ठाण्यात तरी अजून अशी कुठल्या प्रकारची घटना आढळून आलेली नाहीये. एक रामचंद्रनगरला एक घटना आढळून आलेली आहे आणि त्यात आमची अख्खी टीम तिथे पोहोचलेली आहे. काजूवाडी इथे एक उमेदवार एक मतदार ज्यावेळी मतदानाला पोहोचला त्यावेळी त्याच्या नावाने आधीच मतदान झालेलं दिसून आलेलं आहे. तर या प्रकाराबद्दल काय सांगा, तो मतदार त्या ठिकाणी अजून देखील आहे मतदान केंद्रावर? मला असं वाटतं की आम्ही मागच्या अनेक वर्षापासून असे जे बोगस मतदार येतात त्याचं CCTV फुटेज उपलब्ध असतो. जोपर्यंत CCTV फुटेज पाहून या अशा उमेदवारांना पकडून त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहणार. आता आम्ही याचा पाठपुरावा करू. एक लक्षात ठेवा, बोगस मतदार हा सकाळी आला, सकाळ 7 वाजताच मतदान करून गेलेला कळतंय मला, बरोबर आहे. परंतु आता याच्या पुढची जी यंत्रणा आहे ती आम्ही पूर्ण टाईट केलेली आहे आणि मी जिथे ज्या परिसरात आहे त्या परिसरात अजून अशा कुठलीही घटना आतापर्यंत तरी आमच्या समोर आलेली नाही. एकूणच अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये किमान 5 ते 6 ठिकाणी मशीन बंद पडली, अनेक ठिकाणी. म्हणजे मी या ज्या केंद्र क्रम देखील उलटा सुलटा मी ज्या केंद्रावर उभे आहे इथले 2 मशीनी जवळजवळ 1.5 तास बंद होत्या. एक तर आतमध्ये प्रॉब्लेम होतो की आतमध्ये गेल्याच्या नंतर 3-3, 4-4 मशीन आहेत आणि एवढी चिन्ह आहेत ना की माझ्यासारखा माणूसही आतमध्ये गेल्यावर भांबावून गेला. सो मला असं वाटतं की ही यंत्रणा जी आहे निवडणूक आयोग राबवते ती अतिशय चुकीची आहे. पुन्हा आमची विनंती आहे की एका मतदाराला एकच मतदान करायचा अधिकार असला पाहिजे. त्या 4-4 मतदान करणं, त्या प्रत्येक यादीत 10-10 लोक असणं हे कन्फ्युजन आहे सगळं आणि आमच्यासारख्याचं जर कन्फ्युजन